उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी रविवारी 12 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालयात मोफत हृदय तपासणी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालयात सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत 2D इको मशीनद्वारे मोफत हृदय तपासणी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। हृदयात छिद्र असलेल्या लहान मुलांसाठी हे शिबिर उपयोगी ठरणार आहे, अशी माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। गेली अनेक वर्षे विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत केलं जात असून राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62व्या वाढदिवसाचं औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यात रविवारी 12 एप्रिल रोजी एका विशेष आरोग्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आतापर्यंत अशा शिबिरातून 10,000पेक्षा जास्त बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं असून गरजू रुग्णांना याचा लाभ घेण्याचं आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी केलं। शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, आरोग्य दूत फाउंडेशन आणि शिवसेना सोलापूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडणार आहे। या शिबिरासाठी प्रमुख तज्ज्ञ डॉक्टर आशुतोष सिंग आणि डॉक्टर पूजा सिन्हा उपस्थित राहणार आहेत। हृदयरोग असलेल्या बालकांसाठी ही एक सुवर्ण संधी असून जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। हे मोफत आरोग्य शिबिर सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल इथं सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे। या 2D इको शिबिरामध्ये ज्या बालकांसाठी पुढं शस्त्रक्रिया करायच्या आहेत त्यांची मोफत शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे या ठिकाणी मोफत होतील। आरोग्य शिबिरासाठी सिव्हिल सर्जन डॉक्टर वर्षा डोईफोडे या सहकार्य करत आहेत। सोलापुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 2D इको मशीन नाही। सांगलीतही अशीच परिस्थिती आहे। यामुळं आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। येणाऱ्या काही दिवसात या दोन्ही ठिकाणी ही मशीन्स उपलब्ध होणार आहेत। त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे, असं शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्राचार्य बापूसाहेब अडसूळ, मनीष काळजे, सूरज जम्मा आदी उपस्थित होते। प्रामुख्याने या सर्वांच्या सहकार्यानं आपण येत्या 12 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील जी लहान मुलं आहेत ज्यांना जन्मतः हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत 2D इको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचा एक कार्यक्रम, एक मोठा आरोग्य शिबिर आपण सोलापूर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्येच आपण घेणार आहोत। या शिबिराला शिवसेनेचे सगळे स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं ठाण्यातील सुप्रसिद्ध अशा ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर आशुतोष सिंह सर यांच्या निष्णात वैद्यकीय पथकाच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जी कोणी असे लहान बच्चू आहेत ज्यांना जन्मतः हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत 2D इको तपासणी करण्यात येणार आहे। आणि 2D इको तपासणी झाल्यानंतर ज्या लहान बच्चूंना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ESD VSD म्हणलं जातं, पण थोडं चुकलं तर आपण दुरुस्त करा, आपण डॉक्टर आहात, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ESD VSD म्हणलं जातं, अशा हृदयाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया 0 ते 18 वयोगटातील मुलांच्या करणं आवश्यक असतं। जर या शस्त्रक्रिया वेळेत झाल्या नाही तर अनेक वेळेला तारुण्यात येत असतानाच अशा विद्यार्थ्यांना, अशा मुलांना आपले प्राण देखील गमावे लागतात। गुरु नानक चौकामध्ये जिल्हा रुग्णालय 100 बेडचं आहे, ते ऑलरेडी फंक्शन होत आहे। 2 वर्ष झाली तिथं आम्ही, आता आमची उपडी साधारण 800-900 पर्यंत असते। तरी मला आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होईल की आमच्याकडे फिजिशियन आहेत, सर्जन आहेत, फिजिशियन आहेत, मग आमच्याकडे ICU सेटअपसुद्धा आहे। तिथं आम्ही काही पेशंट्स आतापर्यंत मॅनेज केलेले आहेत।
त्याच्यामध्ये काही हार्ट अटॅकचे असतील, आता कॅथलॅब आपली काही महिनाभरात चालू होईल तर ते आम्ही पूर्णपणे ते करू शकतो. त्याच्यानंतर स्नेक बाईट असेल किंवा सिरियस प्रकारचे छिद्र चावलेले पेशंट्स असतील तेही आपल्याला मॅनेज करता येतील. हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स या टाईपचे ऑपरेशन्स पण आमच्याकडे होतात. डोळ्यांचे ऑपरेशन्स आमच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे होतात आणि त्या डोळ्यांच्या ऑपरेशन्समध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे.